गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. विद्यार्थी मित्रांनो, मागच्या पाठात आपण मेडिटेशनबद्दल बघितलेलं आहे. ओळखलंत ना? मी ज्योती भाकरे, जवाहर नवोदय विद्यालय, शंकरनगर, नांदेड. वर्ग 8वा. 8व्या वर्गाचे विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बघणार आहोत प्राणायाम. प्राणायाम म्हणजे काय हे तुम्हाला सगळ्यांना माहीतच आहे, पण तरी बघूया. व्हॉट इज द प्राणायाम? प्राणायाम क्या है? प्राणायाम म्हणजे काय? प्राण वह वाक्य है जो हमारे शरीर को जिंदा रखती है और हमारे मन को शांति देती है. प्राण अशी एक आहे, श्वसन क्रिया आहे की ती आपल्या शरीराला जिवंत ठेवते. श्वासोच्छ्वासाच्या माध्यमाद्वारे आपल्या मनाला शक्ती देते, आपल्या मनाला स्थिर ठेवते. तो प्राण से हमारी जीवन शक्ति उल्लेख होती है. आयाम से नियमित करना है. प्राण से हमारी जीवन शक्ति उल्लेख होता है और आयाम से नियमित करना है. इसीलिए प्राणायाम का अर्थ हुआ खुद की जीवन की शक्ति को नियमित करना. समजलं विद्यार्थी मित्रांनो? प्राणायाम म्हणजे काय? आपला प्राण आपल्या माध्यमातून, आयाम नियम माध्यमातून सुरक्षित ठेवणे हेच एक मुख्य उद्देश असते. यालाच आपण प्राणायाम म्हणतो. म्हणजे काय? म्हणजे श्वसन क्रियेवर नियंत्रण ठेवणे, याचा अर्थ असा आहे. प्राण का विवरण. अंडरस्टँडिंग प्राणायाम. प्राणचं विवरण कसं असते तर प्रथमतः बघूया आपण. प्राण शरीर की 1000 सूक्ष्म ऊर्जा या ग्रंथियों से जिन्होंने नाड़ी कहते हैं. आपल्या शरीरात भरपूर नाड्या आहेत आणि सूक्ष्म नाड्याच्या माध्यमातून आपण त्याचा संतुलन करू शकतो आणि ऊर्जा मिळू शकतो, जिन्हें हम चक्र कहते हैं. आपण त्याला चक्र असे म्हणतो. से गुजरती है और शरीर को चारों ओर आभा मंडल बनाती है. जे बारीक बारीक नसा असतात ते आपल्या पूर्ण शरीराला एकमेकांना मिसळलेली असते. जसं आकाशात तारे नक्षत्र एकमेकांना जवळ असतात, त्याचप्रमाणे आभा मंडळ म्हणतो आपण त्याला. त्याच प्रकारे हे सुद्धा आपल्या शरीराच्या आभा मंडळाला बनलेली असते. प्राणशक्ति की मात्रा और गुणवत्ता मनुष्य की मनोस्थिति निर्धारित करते हैं. प्राणशक्ती किती प्रमाणात आहे, आपल्या शरीराची गुणवत्ता किती आहे, आपली कॅपॅसिटी किती आहे, आपण मानसिक धैर्य किती निर्धारित करतो, यावर ते संतुलित असते. अगर प्राणशक्ति बलवान है और उसका प्रवाह निरंतर और सुस्थिर है तो मन सुखी, शांत और उत्साहपूर्ण रहता है. आपलं मन स्थिर, निरोगी आणि चंचल असलं तेव्हा आपलं सगळी क्रिया हे नॉर्मल असते. आपलं मन नॉर्मल असते म्हणजे आपण एक निश्चित असतो. त्याला आपल्याला हे दर्शवतं की तुम्ही निश्चित आहात. परंतु विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला थोडी दुखापत झाली, डोकं पाय वगैरे काही दुखायला लागलं, ते तुमचे शरीर असंतुलन निर्माण होते. त्या असंतुलन निर्माणमध्ये तुमचा उत्साह राहत नाही. निरंतर तुमचं लक्ष विचलित होते. त्याला सुद्धा आपण प्राणायाम म्हणजे कधी तुमचं कमी जास्त प्रमाणात विचार विनिमय इकडे तिकडे फिरत असते, तर कधी स्थिर असते, कधी याचा विचार तर कधी त्याचा विचार. जर मनस्थिती प्राणशक्ती स्थिर नसली तर असे आपल्याला घटना घडताना दिसतात. मन सुखी नाही, शांत नाही, उत्साहपूर्ण नाही, अशा वेळेस ते होत असते. परंतु जेव्हा मन सुखी, शांत आणि स्थिर असते तेव्हा तुमचा पूर्ण प्राण, श्वसन क्रिया, शरीर निरोगी हे स्थिर असते. परत ज्ञान के अभाव में सांस और ध्यान न रखने की वजह मनुष्य की नाड़ियाँ प्राण के प्रवाह से रुकावट पैदा करती है. जर तुम्हाला काही झालं, फुफ्फुसाच्या माध्यमातून, शरीराच्या माध्यमातून श्वसन क्रियेमध्ये जर अस्थिरता निर्माण झाली तर तुमच्या श्वसन क्रियेवरही नियंत्रण सुटते, तुमचा रक्तप्रवाहही कमी जास्ती होतो
आपली नाडीसुद्धा व्यवस्थित काम करत नाही आणि आपल्या श्वासावर म्हणजे प्राणावर ते निरंतर काहीतरीच्या माध्यमातून रुकावट पैदा करते. म्हणजे काहीतरी स्पीड ब्रेकरप्रमाणे किंवा एक काय म्हणता येईल एक दुःखच्या माध्यमातून आपल्याला त्यात अडचणी निर्माण होतात. ऐसी स्थिति में मन आशंका चिंता और डर उत्पन्न करता है. मग आपल्याला वाटते आपल्याला काय झालं नसावं. हर तकलीफ से वैसे सुषमा उत्पन्न होती है. थोड्या थोड्या याच्यात सुद्धा आपल्याला ते जाणवत असते. कशाच्या मध्ये? श्वसन क्रियेमध्ये. इसलिए कोई बीमारी पहिले प्राणशक्ती में उत्पन्न होती है आणि कोणताही आजार हा श्वासोश्वासाच्या मार्फतच होते. तर आपल्याला बेनिफिट्स ऑफ प्राणायाम के फायदे, प्राणायामापासून काय फायदे आहे ते बघूया. पहिला, प्राणशक्ती की मात्रा और गुणवत्ता बढ़ाता है. म्हणजे काय? श्वासोश्वास आपली ऊर्जाची मात्रा वाढवते आणि आपली कॅपॅसिटी, आपल्या शरीराची कॅपॅसिटी वाढवत असते. 2, रुकी हुई नाड़ियाँ और चक्रों को खोल देता है और आपका आभामंडल फैलता है. रुकी हुई नाड़ियाँ, जे नस आपले अस्थिरता काम करत नाही अशा नाड़ियांना, अशा नसांना ते प्रवाहित करतात, काम करायला चालना देतात. आपका आभामंडल फैलता है म्हणजे पूर्ण आपल्या शरीरातल्या नसा काम करण्यास प्रवृत्त होतात. तिसरं, मानव को शक्तिशाली और उत्साहपूर्ण बनाता है. म्हणजे काय? आपल्याला आपल्या शरीराला शक्तिशाली, बलवान आणि उत्साहपूर्ण, आनंदमय बनवत असते. कशाचे फायदे आहे? प्राणायामचे फायदे आहे. चौथं, मन में स्पष्टता और शरीर में अच्छी सेहत आती है. स्पष्टता, पॉझिटिव्ह पॉईंट. प्राणायामामुळे आपल्या मनात केव्हाही कसे विचार येतात? पॉझिटिव्ह विचार येत असतात. पॉझिटिव्ह मार्गाने आपण विचार करत असतो. शरीर में अच्छी सेहत आती है आणि आपण निरोगी राहतो. निरोगी राहतो म्हणजे काय? आपल्याला कुठलाही आजार होत नाही. पाचवा फायदा प्राणायामचा काय आहे? शरीर, मन और आत्मा तालमेल बनता है. माइंड आणि ब्रेन आणि आत्मा, दिल, हे सगळं काय असतं? यांचा तालमेल बनतो. शरीर, मन और आत्मा, दिमाग, मन और शरीर सृष्टी, याचा एक तालमेल होते आणि हे निरोगी बनतं. आता प्राणायामाचे उपयोग काय आहे आपल्याला? काय उपयोग आहे प्राणायामापासून? प्राणायाम के प्रकार और उपयोग, टाइप्स ऑफ प्राणायाम अँड देअर ॲप्लिकेशन्स. आता विद्यार्थी मित्रांनो, हे आपण आता फायदे वगैरे बघितलेलेच आहे. आता हा प्रकार, प्राणायामचा प्रकार आणि त्याचा उपयोग काय आहे? पहले, प्राचीन भारत के ऋषि मुनियों में कुछ ऐसी सांस लेने की प्रक्रिया ढूंढी जो शरीर और मन को तनाव से मुक्त करती है. प्राचीन काळात आपल्या ऋषीमुनी हा योग हा एकदम प्राचीन सांस्कृतिक ऋषीमुनींनी याचा शोध लावलेला आहे आणि योग हा भारतीय संस्कृतीचाच आपल्याला मिळालेला वरदान आहे. प्राचीन काळी ऋषीमुनी दूर दूर जाऊन आपल्या याच्यावर मन शांत करण्यासाठी, काहीतरी मिळवण्यासाठी ते वनवासात वगैरे जात होते आणि नियंत्रण करण्यासाठी प्राणायामच्या माध्यमातून आणि आपलं मन, शरीर सगळं तणावाच्या पासून मुक्त करण्यासाठी ध्यानधारणा करत होते. कशाच्या माध्यमातून? प्राणायामच्या माध्यमातून. इन प्रक्रियाओं को दिन में किसी भी वक्त खाली पेट कर सकते हैं. आता तुम्हाला वाटेल हे सकाळीच करायचे का? नाही, तुम्ही केव्हाही करा, कुठेही करा, परंतु पोटात काही नसा, एकदम अंशापोटी, आपण त्याला म्हणतो मराठीत खाली पेट, एम्प्टी स्टमक, अशा माध्यमातून ते करत असतात. देखते हैं कौन सी प्रक्रिया किस परिस्थिती में उपयोगी होते. आता याची कोणती प्रक्रिया कोणत्या याच्यात आपल्याला उपयोगी पडते. प्राणायामची उपयोगची प्रक्रिया आपण बघतच आहोत. पहिलं. दूसरा, अगर आपका मन किसी बात को लेकर विचलित हो
या आपका किसी के बात से आपका मन हटा ही नहीं पा रहा हो तो आपकी भ्रामरी प्राणायाम करना चाहिए. आता विद्यार्थी मित्रांनो, इथे काय सांगितलेलं आहे की आपलं मन किती विचार केला तरी आपलं लक्ष कधी कधी एकाच शब्दात अडून असतो. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला माहीतच आहे, तुम्ही कधी कधी एकच शब्द जे सकाळी प्रथमतः तोंडात आलेलं तेच वाक्य तुम्ही दिवसभर बोलत असता. कधी कोणी एक गाणं असलेलं दिवसभर बोलते, कधी कोणी एक डायलॉग दिवसभर बोलते. का? कारण की आपलं मनाचं नियंत्रण हे तेव्हा सुटलेलं असतं, विचलित झालेलं असते आणि आपण दिवसभर तेच ते रटत असतो. दिवसभर नाही तर 1-2 तास आपलं लक्ष बिलकुल त्याच्याचकडे असते. तर अशा वेळेस आपलं लक्ष विचलित न होण्यासाठी आपण प्राणायामाचा एक भाग आहे भ्रामरी करायचं असतं. म्हणजे तोच आवाज आपल्याच कानी येऊन आपलं मन स्थिर होते. यह प्रक्रिया उच्च रक्तचाप से पीड़ित लोगों के लिए बहुत फायदेमंद है. ज्यांना हाय ब्लड प्रेशर आहे त्यांनी भ्रामरी ही अवश्य करावी. तीसरा पॉइंट, नाड़ियों को रुकावट को खोलने हेतु कपालभाती प्राणायाम उपयुक्त है. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे कपालभाती म्हणजे काय? आपला एक शरीरातला नाकाची एक कुणकुणी बंद करणे आणि दुसऱ्याकडून श्वास घेणे आणि दुसऱ्या नाकपुडीने आपला श्वास सोडणे. हा सुद्धा कपालभाती हे कपालभाती आहे आणि हा सुद्धा एक प्राणायामचा एक भाग आहे. यह प्रक्रिया शरीर को विषहरण के लिए उपयुक्त है. विषहरण म्हणजे निगेटिव्ह थिंकिंग, चांगल्या गोष्टीसाठी उपयुक्त आहे कपालभाती. दूसरा, अगर आप कम ऊर्जावान महसूस कर रहे हैं तो भक्री या प्राणायाम के 3 दौरे करें. तुम्ही अनकम्फर्टेबल महसूस कर रहे हैं, तुम्हाला बरं नाही आहे, तुमचं मन दुखी आहे, अशा वेळेस तुम्ही भक्री का प्राणायाम के 3 दौरे करें. त्यामुळे काय होते, तुम्हाला ताबडतोब ऊर्जा मिळते, तंदुरुस्त होता, तुम्हाला प्रसन्न वाटून तुम्ही टवटवीत होता. 5वां प्रकार, अगर आप अपने कार्य से ध्यान केंद्रित नहीं कर पा रहे तो नदी शोषण प्राणायाम के 9 दौरे करें और उसका पश्चात 10 मिनिट ध्यान करें. हे आपल्याच्याने शक्य नाही. मी विद्यार्थी मित्रांनो, हे पोहणे प्राणायाम हा सुद्धा एक त्याच्यातला प्रकार आहे. त्याच्यातल्या 9 प्रकार असतात, ते आपण नंतर पुढच्या पाठात बघूच या. त्यानंतर हे करताना 10 मिनिटं ध्यान करायचं आहे आपल्याला. ध्यान करून नाड़ी शोषण प्राणायाम दिमाग के दाहिने और बाह्य हिस्से में सामंजस्य बैठे मन को केंद्रित करते हैं. हे करताना अगदी आपण ध्यान मुद्रेमध्ये बसायचे आणि दातावर दात अशा प्रकारे दाबायचे आहे की त्यांनी मस्तिष्काच्या नसा हलतात आणि त्या आतमधून दाताचा आपण व्यायाम करायला पाहिजे. करून बघा, तुमच्या लक्षात येईल. डोळे बंद करा, ध्यान धरा आणि आपल्या दातावर दात ठेवून ते दात एकमेकांना हलवायचे आहे. म्हणजे आपल्या मस्तिष्काच्या डोक्यावरच्या सगळ्या नसा ॲटोमॅटिकच कार्यरत होऊन तणावमुक्त होतात. सावधानियाँ, हा त्याच्यात कोणती सावधानियाँ करायच्या आहे? सबसे पहले 3 बातों की आवश्यकता है: विश्वास, सत्य भावना आणि दृढता. प्रत्येक गोष्ट काही करताना आपल्याला त्यावर विश्वास ठेवायला हवा. सत्य भावना, हे खरंच आहे, हे सत्य आहे, हे प्राचीन काळापासून चाललेलं आहे, याच्यात काहीतरी फायदा आहे, हे आपण गृहीत धरायचं आहे. दृढता, निश्चय करायचा आहे. निश्चय करून आपण या माध्यमातून समोर जायचं आहे. प्राणायाम करने से पहले हमारा शरीर अंदर से बाहर से शुद्ध होना चाहिए. म्हणजे आपण एकदम फ्रेश वगैरे होऊन झोपेतून उठून वगैरे नाही, तर आपण आंघोळ वगैरे करून टॉयलेटला जाऊन ब्रश वगैरे करून आणि कोणतेही आपल्या आतमध्ये शरीराची किंवा मनात वरून शरीराची कोणतेही घाण आपल्या शरीरात नको. आणि विद्यार्थी मित्रांनो,
हे केव्हाही लक्षात ठेवा. कोणत्याही व्यायाम प्रकार करताना आपण प्रथमतः स्वच्छ होणे हे गरजेचे आहे. उदाहरणार्थ ब्रश करणे, टॉयलेटला जाणे, तोंड धुणे, केस विंचरणे, आपल्याला सुटेबल होईल असे कपडे घालणे हे जरूर आहे. आणि यालाच आपण शरीराच्या आतून आणि बाहेरून शुद्ध असायला पाहिजे, यालाच म्हणतात. बैठने के नीचे अर्थात भूमी पर आसन बिछाना चाहिए. आणि विद्यार्थी मित्रांनो, कुठेही बसताना तुम्ही एक साधी सतरंजी घ्या, सतरंजी नसेल तर बेडशीट घ्या, चादर घ्या, काहीतरी घ्या, पण एक आसन घ्या आणि आसनावरच तुम्ही तुमच्या योगाच्या क्रिया केव्हाही कुठेही करायच्या असतात. तुम्ही बघितलंच असेल प्रत्येक ठिकाणी कोणी खाली बसून करत नाही, परंतु आमचे विद्यार्थी मित्र आहे की जे सकाळी मॉर्निंग पीटीला येतात, त्यांना दिलेले आहेत, त्यांना सांगितलेलं आहे, तरी हॉस्टेलमधून अन्न त्यांच्या चादरी जीवावर येतात. परंतु मित्रांनो, केव्हाही कुठेही तुम्ही आसन करा, घरी बाहेर केव्हाही तुम्हाला खाली बसून आसन नाही करायचं आहे, कशावर तरी बसून आसन करायचं आहे. आणि हे काहीतरी सायंटिफिक रिझन असेल त्याचे काय की शरीराचा जी ऊर्जा जमिनीतून आणि आपल्या शरीरातून मिळते ती योग्य प्रकारे मिळाली पाहिजे. बैठते समय हमारी रीढ़ की हड्डियाँ एक पंक्ति में अर्थात सीधी होनी चाहिए. याचा अर्थ काय की तुम्ही नेहमी ताठ बसायचं आहे. ताठ बसायचं आहे. तुमचे शोल्डर जमिनीकडे वाकलेले नसावे, तुम्ही झुकलेले नसावे, तुमची ताठ मान असावे. त्यामुळे तुमची रीढची हड्डी जी मेन हड्डी आहे, आपण त्याला माकड हाड म्हणतो, हे दिवसेंदिवस कार्यरत असते, त्याला कोणतीही इजा होत नाही. म्हातारे झाले किंवा किती वय झालं तरी तुमचं कंबर वाकल्या जाणार नाही, तुमची शोल्डर वाकल्या जाणार नाही आणि तुम्हाला पाठीचा कुठलाही आजार हा होणार नाही. हे तेवढंच निश्चित आहे योग या माध्यमातून. सुखासन, सिद्धासन, पद्मासन, वर्ज्यासन, किसी भी आसन में बैठे मगर जिसमें आप अधिक देर बैठ सकते हैं उसी आसन में बैठे. आता विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही प्राणायाम करताना कसंही बसायचं नसतं. सुखासनमध्ये बसा म्हणजे कम्फर्टेबल. तुम्हाला पद्मासनमध्ये नाही बसता आलं, अर्ध पद्मासनमध्ये नाही बसता आलं, तुम्हाला सुखासन, याचा अर्थ काय, तुम्हाला जसं कम्फर्टेबलमध्ये बसता येईल, जसं तुम्हाला तुमच्या शरीराला बसताना जे सुख मिळेल त्या सुखात तुम्ही बसायचं आहे. सिद्धासन, पद्मासन, वज्रासन किंवा ज्या आसनामध्ये तुम्ही भरपूर वेळ बसू शकाल, 10 ते 15 मिनटं, अशा आसनात तुम्ही बसायचं आहे. प्राणायाम करते समय हमारे हाथों को ज्ञान या किसी अन्य मुद्रा में होना चाहिए. प्राणायाम करते वेळी हाथों में ज्ञान या किसी अन्य मुद्रा में होनी चाहिए. म्हणजे आपण बघतो की हाताचे पंजे नखाला बोट लावून बसायचं असते. का बसायचं असते? तर नख दाबून, कारण की त्यांनी आपल्या नसांच्या आणि शरीराचा एक तालमेल सुरू होतो. ते दबल्याने आपल्या शरीराच्या प्रक्रिया सुरू होतात. प्राणायाम करते समय अपनी शक्ति का अति भ्रमण ना करें. जेवढी आपली कॅपॅसिटी आहे, जेवढं आपलं शरीर सूट करेल, जेवढं आपण करू शकू, 5 मिनिट, 10 मिनिट, 15 मिनिट, तेवढंच प्राणायाम करणं जरुरी आहे. समजलं विद्यार्थी मित्रांनो? मला येते, मी आज 5 मिनिटाचं केलं तर उद्या 20 मिनिटाचं करेल असं नव्हे. जर आपण 5 मिनिटापासून सुरू केलं ते हळूहळू 7 मिनिट, 10 मिनिट, 12 मिनिट, 15 मिनिट असं 2-2, 2.5 मिनिटं आपली कॅपॅसिटी वाढून प्राणायाम करायचे असतात. हर सांस का आना जाना बिल्कुल आराम से होना चाहिए. आता मी प्राणायाम करताना पुरी फास्ट करतात नाही, त्यावर नियंत्रण पाहिजे, श्वासेवर नियंत्रण पाहिजे आणि बिलकुल आरामशीर. ज्या प्रकारे आपण श्वास घेतो आहे त्याच मध्यापासून श्वास सोडतो आहे आणि ह्या सगळ्या क्रिया आरामशीर
आणि आपल्या शरीराला कोणत्याही इजा दुखापत होणार नहीं अशा माध्यमातून करायचे असतात। जिन लोगों को उच्च रक्तचाप शिकायत है उन्हें अपना रक्तचाप साधारण होने के धीमी गति से प्राणायाम करना चाहिए। विद्यार्थी मित्रांनो, आपल्या घरी आपल्या आईवडिलांनाही सांगायचं आहे, आपल्या आई आजोबांनाही सांगायचं आहे, आजी आजोबांना सुद्धा करायला लावायचं आहे, आपले दादा भाऊ नाही सांगायचं आहे। परंतु ज्यांना बीपी म्हणजे अधिक रक्तचाप जास्त असतो अशा व्यक्तींनी प्राणायाम अगदी नॉर्मल पद्धतीने करायचं असतं। का? कारण की श्वासावर नियंत्रण ठेवण्यासाठी। यदि ऑपरेशन हुआ है तो 6 महीने के बाद प्राणायाम का धीरे धीरे अभ्यास करें। कोणत्याही माध्यमातून जर तुमचं ऑपरेशन झालेलं असेल, अपेंडिक्सचं, अजून कशाचं, नाकाचं, कानाचं वगैरे कुठल्याही शरीराला ऑपरेशन झालेलं असेल, तर अशा व्यक्तींनी 6 महिने प्राणायाम करू नये। आणि ऑपरेशन झाल्यानंतर 6 महिन्यांनी जर सुरू केलं तर अगदी हळू प्राणायाम करायला सुरुवात करायची आहे। आणि विद्यार्थी मित्रांनो, जेव्हा केव्हा आपण प्राणायाम करतो तो मनातल्या मनात ओम चा उच्चार करायचा है। हर सांस आने जाने के समय मन की शांति और ओम का जाप करना जरूरी नहीं है, लेकिन अपने मन को शांति के लिए ओम का उच्चारण जरूर करें। ओम का जाप उच्चारण करने के हमारे पूरे शरीर में सिर से लेकर पैर तक, अंगूठे तक एक वाइब्रेशन होता है जो हमारे अंदर के निगेटिव की एनर्जी को वेस्ट करता है। आपल्या शरीरातल्या जी निगेटिव्ह एनर्जी असते, नको ते विचार असतात, ते काय होतात? नाश होतो त्यांचा। आणि ते नाश होऊन एक पॉझिटिव्ह थिंकिंगकडे जाते। हे कोणत्या? ओमच्या माध्यमातून एक व्हायब्रेशन निर्माण होते, आपल्या शरीरात कंपन निर्माण होत असते। कंपनाच्या ओमच्या माध्यमातून आपल्या शरीरात कंपन निर्माण होते आणि त्यांच्या माध्यमातून आपल्याला पॉझिटिव्ह येतात। तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या प्राणायामबद्दल तुम्हाला सगळ्यांना कळलंच असेल। हे जरूर करा आणि माझाच नव्हे तर इंग्लिश, मॅथ्स, सायन्स सगळ्याच विषयांचा तुम्ही ऑनलाईन पद्धतीने ज्या पद्धतीने माझा लेसन वाचत आहे, बघत आहे, त्याच पद्धतीने सगळ्या विषयांचा सुद्धा अभ्यास करणं जरुरी आहे। परिस्थिती तशी आहे, आपण काळजी घेतली पाहिजे, आपल्या स्वतःची, आपल्या घरच्यांची, शेजारच्यांची, आजूबाजूंची, कारण की करोना आहे। स्टे होम, सेफ हो। तुम्ही घरी राहा, शांत राहा, निरोगी राहा। धन्यवाद।